केशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या काय करू उपचार कोप मोडकी जर्जर घरी मोडकिया बाजावरी वाकळांच्या शेजा काय करू उपचार कोप मोडकी जर्जर मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार कोप मोडकी जर्जर कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी जवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पाहुणे ग्रासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कूप मोडकी जर्जर सकल संत सज्जन मायबाप कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगणे इतका अज्ञानी समाज या महाराष्ट्रात उरला नाही आता थोडा पुढं बोलेल आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोणी एखाद्या जीवाला माहीत नसावं असा उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा न जाणू एखादा माणूस असा असेल की त्यांना संत तुकोबरेंचं नाव माहीत नसावं तो बहुतेक या महाराष्ट्रातलाच नसावा असं म्हणायला काही हरकत नाही ज्या तुकोबरेंच्या नावाची अंगाई गात उभा महाराष्ट्र झोपून जातो याचं तुकोबरेंच्या नावाची भूपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो या तुकोबरेंची ख्याती काय वरणार थोडा परिहार देतो सातत्याने गेले 40 वर्ष चालणारा हा नामोत्सव अखंड हरिनामाचा हा सप्ताह आणि सामुदायिक ज्ञानेश्वरी पारणाचा वाद्यज्ञ सोहळा वैकुंठवासी पूजनीय याच गावचे आदरणीय धायगुडेजी महाराज यांच्या कृपा प्रसादानं यांच्या आशीर्वादानं आणि आदरणीय पूजनीय गुरुवर्य सुभाषजी महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनानं चाललेला हा नामोत्सव आहे पूजनीय महाराजांचं व्यासपीठाचं संचलन आहे या ठिकाणी महाराज 7 दिवस इथं ज्ञानेश्वरी पारायणा करता थांबत असतात आणि तुमच्या माझ्याकडून पारायण करून घेत असतात मला मोठा खूप आनंद वाटला मधल्या काळामध्ये वारीच्या काळामध्ये कोराळ्याचे माझे मित्र आदरणीय श्री हरिभक्ती परायण गावडे बाबा या विभागातले एक उद्योजक यांचा फोन आला की निर्यामध्ये तुम्हाला कीर्तन करायचंय आणि अशी तारीख आहे मी त्यांना येतो म्हणालो डायरी नव्हती माझ्याजवळ सुद्धा तरी सुद्धा त्यांना येतो म्हणालो
आणि मग मला कळालं की जयदे काका आणि दोघं एका दिंडी सोहळ्यामध्ये चालत होते. त्यानंतर अनेकदा काकांनी मला फोन केला, पत्रिका मला पाठवली आणि त्यानिमित्तानं अगदी वेळेत मला सांगितलं 6:45ला कीर्तन चालू होतं. मी बरोबर 6:40ला माझ्या नियमाप्रमाणे पोहोचलो गेलो. भगवान परमात्मा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आलो. या मंडळींची सुंदर अशी मनमोहक पंचपदी चाललेली होती. अतिशय छान चाल लावलेली महाराजांनी. अतिशय बेताचा पण अतिशय गोड मृदुंग वाजत होता. टाळकऱ्यांची साथ त्यांना चांगल्या पद्धतीची होती. आणि जसा 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 आतमध्ये आलो तसं इतकं वातावरण प्रसन्न करून ठेवलेलं होतं. कारण निर्यातलं हे प्रमुख विठ्ठल मंदिर आहे. खाली वाकून भगवंताच्या मूर्ती पाहिल्या आणि मूर्तीतली प्रसन्नता पाहिल्यानंतर अगदी मन मोहून गेलं. कारण खूप जुन्या मूर्ती आहेत. खूप जुनं मंदिर आहे विठ्ठल मंदिर. मूळ निरा हेच गाव मला आल्यानंतर सांगितलं. फक्त की शिवतक्रार वाडी असं म्हटलं जातं आणि मूळ या गावचं स्टेशन म्हणजे निर्यातलं असं पलीकडचं. एवढं छान आहे. मला खूप आनंद वाटला इथं आल्यानंतर. एवढं वातावरण प्रसन्न, इतका सुंदर असा मंडप मूळचाच. किती पाऊस आला तरी लोकांना पळापळी करायची गरज नाही. अगदी इथं येऊन सुंदर असं कीर्तन ऐकून नंतर अतिशय चांगला प्रसाद इथं घ्यायचा आहे. आणि कीर्तनाची वेळ मोठी छान, 7 ते 9 या वेळामध्ये लोक ऐकतात. या वेळामध्ये लोक कीर्तन ऐकतात. 9 ते 11 मध्ये ऐकतात का नाही माहित नाही, पण पुढं बसलेली असतात. इतकं सत्य आहे. पुढं बसलेले असतात. खूप छान आहे. श्रावण महिना हा अतिशय पवित्र तीर्थ महिना मानला जातो आपल्या मराठी महिन्यामध्ये. या महिन्यामध्ये लोक तीर्थाटन करतात, अनेक देवदेवताला जातात. पूर्वीचा काळ तर खूप छान होता की ज्या काळामध्ये अतिशय पाऊस असायचा त्या काळामध्ये घराघरामध्ये किंवा वाड्यावाड्यातल्या भाऊकीमध्ये एखाद्या घरामध्ये ग्रंथ लावलेला असायचा. हरिविजय असायचा, भक्ती कथास्थान असायचा, नवनाथ असायचं, भागवत असायचं, ज्ञानेश्वरी असायची, गाथा असायची. आणि अशी सगळी लोक या ग्रंथाच्या निमित्तानं श्रावण महिन्यामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ग्रंथ लोक ऐकायला घराघरामध्ये येत होती. कोण ग्रंथ ऐकायला यायची, कोण प्रसाद मिळतो म्हणून यायची, पुन्हा त्या वेळामध्ये झोप मिळते म्हणून यायची. पुढं छान असायचं सगळं. ए बाळा नो, ए बाळा जाता का? बंद केली का 9 वाजता? त्या टीव्ही बिव्ही लावून बसा, गेम बिम बघत, मोबाईल घेऊन यायचं वगैरे. त्रास देऊ नका. खूप कंटाळलं. 1 तासच मला द्या, इतका शांत द्या तर तुम्हाला आनंद वाटेल. अन्यथा गावाचा वेळ फुकट गेला आणि पैसा फुकट गेला हे डोक्यात ठेवायचं. बोलू नका. विठाला विठाला खूप आनंद आहे. खूप गाणारी मंडळी, अतिशय एकाहुनी बळेरे वादक मंडळी, पंचक्रोशीतली भागातली गावातली टाळकरी मंडळी, आमचे चोपदार मित्र आहेत इथं. त्यांचे चुलते आज सोबत त्यांच्या आहेतच. असा सगळा भाग, हार्मोनियम वादक छान आहे. साऊंड सिस्टीम तुमची खूपच गोड आहे. सगळ्याच गोष्टी इतक्या चांगल्या करून ठेवलेत. वॉश तेवढा थोडासा बरा नाही, पण बघू. सर्वांचं दर्शन घेतो. अभंग छोटा आहे, अभंगाचा भावार्थ खूप मोठा आहे. मला दिलेल्या वेळेप्रमाणे तो पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. कारण 9 नंतर कीर्तन मला करता येणार नाही आणि प्रयत्न जरी मी केला तरी तुम्ही कोण ऐकाय थांबणार नाही. त्यामुळे त्या बेतामध्ये मला चालायचंय. अगदी वेळेचं गांभीर्य, वेळेचं भान ठेवून मी कीर्तन करणार आहे. माझी प्रामाणिक प्रार्थना आहे. मला बरं वाटायसाठी नको आहे, त्या देवाला बरं वाटावं इतकं चांगलं भजन करा. विठाला विठाला अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंत जगद्गुरु तुकोबरांच्या गोड अशा गाथामध्ये
ज्या तुकोबराने छातीवर हात मारावा आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तो अर्थ आम्हासेच ठावा. ज्या तुकोबऱ्यांना वेदाचा अर्थ कळाला गेला, चारही वेद या गात्यामध्ये भरावे. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबा लावावी. हे मुद्दा मांडेल. वेद विद्वानांना कळेल, वेद पांडित्यांना कळेल, वेद ब्राह्मणांना कळेल, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबा लावावी. या महाराष्ट्र भूमीला मोठे महान संत मिळाले, एक ज्ञानोबा ते संत तुकोबा. बहिणाईनी म्हणावं ज्ञानदेवी रचला पाया तुका झालासे कळस. निळोबराईंनी बोलावं जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथोनी. आणि तुकोबराईंच्या मुखातली भाषा बाहेर पडावी. अनु रेणुया तुकडा तुका आकाशा. श्रीमान संत तुकोबराय एवढे मोठे आहेत. ज्ञानोबानी वारकरी संप्रदाय पाया रोवला आणि संत तुकोबांनी कळस ठेवला. पण ज्ञानोबा ते तुकोबा मधील तात्कालीन संतांनी या मंदिराचं बांधकाम इतकं कठीण, इतकं मजबूत केलं आणि बघता बघता माझ्या संत तुकोबरांचा अवतार झाला. आणि याही पुढे बोलावं, या महाराष्ट्र भूमीला, या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना ज्ञानोबा तुकाराम या संतांचा जप मिळाला, यांचा मंत्र मिळाला गेला. आपण तर निर्याची मंडळी आहोत, मोठी भाग्यवान मंडळी आहोत. ज्ञानोबराया आपल्यातून जातात पंढरीला. सोपान काका निर्यातूनच जातात. किती पुण्यवान तुम्ही मंडळी आहात की या गावामध्ये तुम्हाला जन्म झाला तुमचा. हा, सोपान काका आणि संत ज्ञानोबराया या गावातून जातात, इथं विसावतात, इथं थांबतात. हा, आणि मनोभावे तुम्ही त्यांचं दर्शन घेता, हे तुमचं परम भाग्य आहे. एक लक्षात ठेवा. या वारकरी संप्रदाय आणि त्या कालावधीमध्ये तुमच्या कानावर जप जो येतो ना, तो ज्ञानोबा तुकोबांचा जप. बस संपला विषय. ज्ञानोबा एका मृदुंगाच्या तालावर 100 टाळकऱ्यांचा उजवा पाऊल पुढं पडतो आणि ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत 19 दिवसाचा प्रवास पंढरीपर्यंत या वारकरी ज्ञानदेव तुकाराम. या ज्ञानोबा तुकोबांचा जय जयकार पंढरीपर्यंत चालत असतो. माझा सांगण्याचा इत्यार्थ खूप पद्धतीचा आहे, अतिशय महत्वपूर्ण आहे. या पंढरीमध्ये, या पंढरपुराला जर तुम्ही कधी गेलात, जात असालच, पण आपण जातो, चंद्रभागेत स्नान करतो, पुंडलिकाचं दर्शन घेतो, धावत धावत पूर्वद्वारातून आपण आतमध्ये जातो आणि पश्चिम द्वारानं बाहेर पडतो. पश्चिम द्वारानं आपण बाहेर पडलो की मार्केटमध्ये जातो. मग कुणाला चुडं घे, कुणाला बांगड्या घे, कुणाला प्रसाद घे, कुणाला बुक्का घे, एवढंच घेऊन आपण इथपर्यंत येतो. बाकी पंढरी माहीत नाही आपल्याला मंडळी. चंद्रभागा इतकी सुंदर चंद्रभागा. अरे पंढरीच्या वेशीमध्ये भीमा नदी आली आणि ती चंद्रभागा झाली. गोपाळपुरा सोडला आणि पुन्हा ती भीमाच झाली. अशी सुंदर चंद्रभागा, ज्या पुंडलिकाचं आपण दर्शन घ्यायला येतो ना, धावत धावत हातपाय धुवायचे, आंघोळ करायची पुंडलिकाच्या जवळ. आपण जेव्हा पंढरीमध्ये पुंडलिकाकडे येतो ना, हो, तो पुंडलिक कसा आहे आम्हाला माहीतच नाही. आम्ही इतकी गडबड असती, इतकी धावपळ असती, आणि तिथं बसणारे लोक आम्हाला काही सुचवून देत नाहीत. त्यांनी सांगायचं या 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 पुंडलिकाजवळ या, आई वडिलाची त्यांना सेवा केलेली आहे, दक्षिणा ठेवा. आणि या कालव्यामध्ये पुंडलिक कसा आहे बघण्याचं राहून जातं काका. आम्हाला आजही माहित नाही आमचा पुंडलिक कसा आहे. कुणीही सांगावं मला, आमचा पुंडलिक पंढरीचा कसा आहे हे कुणी पण मला सांगावं. नाही सांगता येणार. याचं एकच कारण आहे, आवडे पंढरी भीमा पांडुरंग आणि चंद्रभागा लिंग पुंडलिक. तिथं पुंडलिकच नाही, तिथं लिंग आहे, तिथं लिंग आहे. आणि आम्ही त्या लिंगाचं दर्शन घेऊन आम्ही धावत येतो. इतकंही माहीत नाही आम्हाला म्हणून सांगतो. पण मंडळी, याच पंढरीच्या परमात्म्याच्या राऊळाच्या दक्षिण द्वाराला प्रल्हाद बडव्यांचं घर आहे. त्याचा उद्देश खूप महत्वाचा आहे. प्रल्हाद बडवे हे भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त. काकड आरती पासून शेजारती पर्यंत विधिवत पूजा अर्चा ही प्रल्हाद बडव्यांनी करावी. ते बाकी कोणाचं काम नाही. ऐका खरं. आणि प्रल्हाद बडवे संध्याकाळची शेजारती करायला राऊळात आली, आरती पेटवली, भगवंता पुढे उभा राहिली आणि देवाला अंतःकरणपूर्वक भगवान परमात्म्याला प्रल्हाद बडवे ओवाळत होते. आरती चालू होती. संपली प्रल्हाद बडव्यांची आरती. आरती खाली ठेवली, देवाला पाहिलं, दर्शन घेतलं, डोळे भरून पाहिलं देवाला रात्रीच्या वेळी. आणि देवाच्या गळ्यातले दागिने काढले, एका पेटीमध्ये ठेवले.
त्याला कुलूप लावलं. त्याची चावी करगोट्यास बांधली. बाहेर येताना समईच्या वाती बारीक केल्या. रात्रभर तेल पुरावं, गाभाऱ्यामध्ये प्रकाश राहावा. पुन्हा बाहेर आले. दरवाजा लावला, कडी लावली, कुलूप सुद्धा लावलं आणि प्रल्हाद बडवे आपल्या घरी झोपायला आले. वळकटी अंतरली, अंग टाकून दिलं, कंदील बारीक केला, डाव्या कुशीवर झाले आणि मुखातून भजन सुरू झालं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. अरे प्रल्हाद बडव्यांची झोप लागत नाही. प्रल्हाद बडव्यांनी आपली कुशी बदलली, उजव्या कुशीवर आली. पुन्हा भजन चालू झालं तरी सुद्धा झोप लागत नाही. मनातल्या मनात देवाला प्रश्न करतात, ऐकलं का देवा, आज झोप का लागत नाही माझी? अरे पडल्या पडल्या झोपणारा मी, लगेच माझी झोप लागते. आज माझी झोप का देवा लागत नाही? काही चुकलं का माझ्याकडनं? कारण एखादी खूप मोठी चूक हातून घडली तर झोप लागत नाही. एखादा अपराध घडला तर झोप लागत नाही. आणि खूपच मोठा आनंद झाला तर झोप लागत नाही. देवा, आनंद तर काय तुला रोजच पाहत असतोय, अपराध तर काही हातून घडलाच नाही. मग चूक देवा माझ्याकडनं काय घडावी? मी रावळात आलो, मी शेजारत ती केली, गळ्यातले दाग दागिने काढले, पेटीमध्ये ठेवले, कुलूप लावलं, चावी करगोट्याला बांधली, बाहेर आलो, समईच्या वाती बारीक केल्या. कामाचा मागोवा घेत प्रल्हाद. बाहेर येताना दरवाजा लावला, हो कडी लावली. बहुतेक माझ्याकडनं कुलूप लागलं नसावं. कुलूप नावाची वस्तू माणसाला कधी झोपून देत नाही, कधी झोपून देत. किती पण कीर्तन रंगाला आलेला असू देत. एक जण मध्येच उठून उभा राहायला आणि चालायला लागला. मी म्हटलं का हो? काय नाही, मला कुलूप लावलंय पण हिसका राहिला. मात्र हिसका मारून माघार येतो. यांची कीर्तन हिसक्या दसक्यावारी गेली. असं किती बुवा मारलं 40 वर्षात कुणास ठाऊक, त्याला पत्ता नाही. कुलपाचं नाव डोळ्यापुढं आल्याबरोबर प्रल्हाद बडवे तार दिशी उठून उभा राहिले. कंदील मोठा केला, हातात कंदील घेतला आणि धावत 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 रावळात आले आणि कंदील असा वर धरला महाद्वारा पुढं. आणि समोर पाहता तो दरवाजा लागलाय, कडी लागली आणि कुलूप सुद्धा लागले. प्रल्हाद बडव्यांनी मोठाच्या मोठा श्वास सोडला. ओरडले मोठ्याने प्रल्हाद, ऐकलं का देवा? अरे त्रास झाला याचं दुःख नाही रे, पण कुलूप लागलं याचं समाधान झालं. आता माझी झोप छान लागेल बघ. आणि प्रल्हाद बडवे माघारी फिरले आणि 5 पावलं प्रल्हाद बडवे पुढे गेले. आणि प्रल्हाद बडव्यांच्या कानावर एक स्वर आला, एक आवाज आला, जे आता महाराज म्हणत होते तो स्वर. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 आला हा श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. प्रल्हाद बडव्यांचे पाय तिथंच उभा राहिले. गर्दीशी माघारी फिरले, हातातला कंदील खाली ठेवला आणि मोठ्यानं हंबरडा फोडला प्रल्हाद बडव्यांनी. हे देवा, हे पंढरीनाथा, अरे काय आघात दिला रे भगवंता तुझी. अरे कोण एक वारकरी माझ्याकडनं अंधारामध्ये आत राहिला आणि असाच रे कुलूप लावून निघून गेलो. त्या वारकऱ्यास त्रास झाला असेल असता म्हणून तू माझी झोप नाही लागू दिलीस. कोण असावा हा वारकरी? घालीन लोटांगण वंदीन चरण. त्या वारकऱ्यास लोटांगण घालतो. आणि प्रल्हाद बडव्यांनी व लगबगीने चावी सोडली, कुलूप हातामध्ये घेतलं आणि कुलपामध्ये चावी टाकणार. एवढ्यामध्ये मनामध्ये पुन्हा असे विचार आले की माझ्या देवाचं राऊळ तथा गाभारा इतका सुद्धा मोठा नाही की एखादा माणूस आतमध्ये विसरावा आणि मी बाहेर यावं. कोण असावं तरी कोण? चावी बाजूला काढली प्रल्हाद बडव्यांनी भीतीपोटी आणि आपल्या टाचा उंच केल्या आणि महाद्वाराच्या झरोक्याला असं प्रल्हाद बडव्यांनी वाकून पाहिलं. आणि आतलं चित्र इतकं देखणं होतं. अरे विठेवरचा माझा परमात्मा, गळ्यामध्ये विणा,
हातामध्ये चिपळ्या घेऊन माझा देव, माझा विठोबा, माझा पंढरी ओ भजन करतोय. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. अरे विश्वाचा मालक, या जगाचा बाप ओ भजन करतो. त्यांचं नाव ज्ञानोबा आणि त्यांचं नाव तुकोबा हे लक्षात असावं. साधे नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, या वारकरी संप्रदायाला एक आई मिळाली ती ज्ञानोबांच्या रूपानं आणि बाप मिळाला तो तुकोबांच्या रूपानं. तुम्ही आईजवळ आहात ना करण? करण आईजवळ आहे ना तू? आपली आई आळंदीला आहे. तिला ज्ञानाई म्हणावं, तिला ज्ञानाबाई म्हणावं. ज्ञानबाई माझी अनाथाची माय. मला विचारू नको. ज्ञानाई म्हणावं, ज्ञानाबाई म्हणावं, ज्ञानदेवी म्हणावं अथवा माऊली म्हणावं. ज्ञानोबांना हाक मारताना आपण स्त्रीलिंगी बोलावतो, बरोबर आहे ना? माऊली, ज्ञानाई, ज्ञानाबाई, ज्ञानदेवी असं म्हणतो. म्हणून साधका तो माऊली पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबांना माऊली म्हणाल. माऊली म्हणावं कोणाला हो आईसाहेब? माऊली म्हणावं कोणाला? अरे आई वेगळी, माता वेगळी आणि माऊली वेगळी. जन्म देते तिला आई म्हणावं, संस्कार करते तिला माता म्हणावं आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं. जिनं उद्धार केला या वारकरी संप्रदायामध्ये हो ती ज्ञानाबाई आहे, ती ज्ञाना आहे. आणि तिच्या मुखातली सगळी जी भाषा आहे ना, जणू काय एखाद्या स्त्रीच्या मुखातून, स्त्रीच्या अंतकरणातून येते. साच आणि मवाळ, मिथुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. माझ्या ज्ञानोबरांच्या मुखातून येणारी भाषा साच आहे, मवाळ आहे, मिथुल आहे, रसाळ आहे. ज्ञानोबराय कधी मोठ्या आवाजात कोणाशी बोलले नाही. ज्ञानोबराय कधी कोणावर रागवले नाही. तुकोबराय रागवले. ज्ञानोबराय कधी कोणावर रागवले नाही, मोठ्या आवाजामध्ये बोलले सुद्धा नाही. आणि म्हणून माझे आजोबा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाची परंपरा चालू केली, ते पूजनीय वैकुंठवासी पुंडलिकजी महाराज वेळुकर आम्हाला नेहमी सांगायचे, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचताना नेहमी हलक्या स्वरामध्ये वाचायची. हलक्या, मोठ्या नाही, हलक्या. याचं कारण इथे पुढं माई आहे. 2, 2.5, 3 महिन्याचं एवढं छोटस बाळ, एखादा मोठा आवाज झाला की दचकतं आणि हंबरडा फोडत आहे. तसं ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीची वाचताना मोठ्या मोठ्या आवाजामध्ये वाचली तर ज्ञानोबा रडतात असं म्हणायचे. म्हणून ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी कधी रागानं वाचायची नाही, मग ती रागात वाचायची असं म्हणायची. रागानं नाही वाचायची. मी एक व्यासपीठ चालक बघितला, घरी बायकोशी भांडला आणि व्यासपीठावर येऊन बसला. त्याच रागात, आता राग कुठला सांगता येत नाही, त्याच रागात आले का वाचक? वाचक म्हणले याचं बिघडलंय आज काहीतरी घरी. हो, तेरा वाद्या उघडा, अमकी अमकी ओवी काढा, वाचा. एकादशीचे दिवशी जो तुला पाडू आम्हासी, त्या तुलाच नागासी. पंचमीच्या दिवशी चौथा मोठं की पाही. आणि अरे काय गरज आहे का बरं बायकोशी भांडणा? तिथं ज्ञानोबांच्या मंत्रांनी का राग काढतो? लक्षात ठेवा, आपणास कधी एखादं पुस्तक मिळालं तर तेवढं आठवणीनं वाचा. त्या पुस्तकाचं नाव सांगतोय, ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या असं एक पुस्तक आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बापट नावाच्या एका व्यक्तीने ते लिहिलेलं पुस्तक आहे. त्यांचे सद्गुरू नारायणबुवा बर्वे यांनी एक डायरी लिहिली, ती डायरी त्यांच्या सुपूर्त केली आणि 91 सालामध्ये त्यांनी देह ठेवला. त्यांनी डायरीज का पुस्तकाचं प्रकाशन केलं, लिहिलं बर्व्यांनी आणि प्रसारित केलं या बापटाने. मुद्दा खूप छान आहे. मी ज्ञानेश्वरी सांगत असताना सुभाष बाबांची ज्ञानेश्वरी तुम्ही इथं ऐकता, मला कौतुक आहे विषयाचं. त्या पुस्तक वाचताना मी अक्षरशः कित्येकदा रडलो आहे. कारण हे अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अशी सुंदर ज्ञानेश्वरी आहे. याचा अर्थ उदाहरण मी 2 मुद्दे सांगतो आणि पास करतोय, तेवढं ऐका आणि फक्त तुमचं डोकं व्यवस्थित शांत ठेवा म्हणजे झालं. ज्याला मणक्याचा आजार आहे, मणक्याचा, ज्याला मणक्याचा आजार आहे, तो मणक्याचा आजार त्याला बरा व्हावा असा वाटत असेल तर तो डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो, अनेकदा एक्सरा काढतो, MRI करतो,
अनेक प्रकारच्या गोळ्या खातो. हाडाच्या गोळ्या खाणं म्हणजे अवघड असतंय, खूप त्रासदायक असतात, कारण ते ऑर्थोपेडिक खूप स्ट्रॉंग गोळ्या तुम्हाला देत असतात, त्याला त्रास खूप होत असतोय. पण मंडळी एक सांगू, तुम्हाला जर मणक्याचा त्रास होत असेल तर ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतला 10वा अध्याय उघडावा आणि 10व्या अध्यायातल्या पहिल्या ज्या 5 ओव्या आहेत, नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया, अशा ज्या 5 ओव्या ज्या आहेत ना, या 5 ओव्यांचे पाठ दिवसातून जर तुम्ही 5 वेळा अतिशय भाव धरून जर केल्या तर 2 महिन्याच्या आतमध्ये 50% मणक्याचा आजार कमी होतो, ही ज्ञानेश्वरी सांगते. आपले रवी महाराज पवार गुरुजी आहेत ना, गायक तुमचे रवी पवार, त्यांच्या सुविद्य पत्नींना तो त्रास आहे. त्यांना 2 महिन्यामध्ये 50% आराम मिळाला. ज्ञानेश्वरी म्हणजे साधे नाही. ती म्हणाल हे कसं काय, तुम्ही काहीतरी सांगत राहताय हो, अंधश्रद्धा पसरवता, अजिबात नाही. अरे आम्ही ऐकतो मंत्रांना अग्नी पेटतोय. बघा ताकद, मंत्राची ताकद, मंत्रांना अग्नी पेटतो. अरे मंत्रानं या दगडाच्या देवामध्ये देवत्व येतंय, जिवंतपणा येतो. पण माझ्या ज्ञानोबांच्या मंत्रानं आजार बरे होणार नाहीत का, झालेच पाहिजे, हे लक्षात ठेवा. साधी नाही ज्ञानेश्वरी. आणि शेवटचा मुद्दा, प्रत्येक बहुतांश लोकांना त्रास आहे. शेवटचा मुद्दा, अनेक आजार सांगितले. ज्याला बीपीचा त्रास आहे, बीपीचा, हार्टचा त्रास आहे, हार्टचा, अशा लोकांसाठी तर इतकं छान आहे ना. 2 महिन्याच्या आत त्याची बीपीची गोळी बंद होते. करा म्हणजे झालं, आणि मला फोन करा. 15वा अध्याय उघडा ज्ञानेश्वरीतला आणि पहिली ओवी क्रमांक 1 ते क्रमांक 28, अशा 28 ओव्याचे पाठ दिवसातून तुम्ही देवघरामध्ये बसून 5 वेळा शांत भाव धरून जर केले ना, तर 2 महिन्याच्या आत तुमची बीपीची गोळी बंद होते. ही या मंत्रातली ताकद आहे. म्हणजे साधी नाही ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा खूप खूप विद्वान आहे. तुम्ही वाचा हो, फक्त ज्ञानेश्वरी इतकी शांत वाचा ना, तुम्हाला इतकं काय मिळेल, इतकं काय मिळेल. या वारकरी संप्रदायाला आई मिळाली, ती ज्ञानाबाई मिळाली. करण तुझ्याकडे बघून बोलतोय, तुझ्यामुळे मी आज उभा येतो. करण माझी पाय चिपलेत आले. आणि बाप मिळाला तो संत तुकोबांच्या रूपाने मिळाला. तुकोबांनी शिव्या दिल्या हो, शिव्या दिल्या. फक्त त्या शिव्या काय आहेत हे सांगण्याचा अधिकार या नारदाच्या गादीवर अजून तरी मला आला नाही. म्हणजे याचा अर्थ तुकोबांचे काही अशा अभंग आहेत ते म्हणण्याकरता सुद्धा अधिकारवाणी लागते. कुणी पण कुठल्या अभंगवालानं म्हणत चालत नाही. म्हणून कुणाचंही काही ऐकायचं नाही. कुणाची गाणी वगैरे ऐकतो ना आपण व्यासपीठावर, ती ऐकायची नाही. ऐकताना चांगलं ऐकायचं, बरोबर आहे, ऐकताना चांगलं ऐकायचं. असे काही अभंग आहेत की ते म्हणण्याकरता सुद्धा काही नारदाच्या गादीवर अधिकार लागतोय. त्या अधिकाराशिवाय कधी सांगता येत नाही ते अभंग. याचा अर्थ तुकोबऱ्या बाप झाले. तुम्हाला प्रमाण देतो छोटस. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित
बाप मिळाला रे. ऐका, आणि याच तुकोबराईच्या गोड अशा गाथ्यामध्ये अनेक प्रकाराची अनेक प्रकरण पाहावी ती. काही अभंग स्वार्थी जीवा करता, परार्थी जीवा करता, नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, बारुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहता येतो ना. अरे याच गाथ्यातलं एक महत्वपूर्ण प्रकरण सांगतो तुम्हाला. या अभंगाची पूर्वपीठिका सांगतो. काका फक्त वेळ झाली की असं करा, मला माझ्या घड्याळ थोडं पुढं आहे म्हणून म्हणतो. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्र असावी दिवस असावा. व कधी काळी तुकोबरांनी उठावं आणि भगवत भजन करत, कधी भंडारा, कधी भामचंद्रराव, कधी आळंदीला, कधी पुण्याला, झाडांच्या, पहाडांच्या, वेलींच्या, वृक्षांच्या, पशूंच्या, पक्ष्यांच्या संगतीमध्ये फिरावं तुकोबरांनी. जेथे जातो ते तुम्हाला संगती, जेथे जातो तेथे अरे रात्रीचा कधी प्रहर पाहिला नाही आणि दिवसाचा कधी ऋतू पाहिला नाही संत तुकोबरायण. तो उन्हाळा, तो हिवाळा, तो पावसाळा, तो कोणताही ऋतू असेल, रात्रीमध्ये कोणताही प्रहर असेल, धर्मसिंधू ग्रंथानं प्रतिपादन केलं. एकूण रात्रीचे 4 प्रहर पडतात. पहिल्या प्रहरी संपूर्ण जग जागा असतं, दुसऱ्या प्रहरी फक्त भोगी जागे असतात, तिसऱ्या प्रहरी तस्कर म्हणजे चोर जागे असतात, आणि चौथ्या प्रहरी फक्त योग्याला जागेत असतात. ज्यावेळी चौथा प्रहर होतो यावेळी अरुणोदय होत असतो. अरुणोदय योग्याला कळतो, सूर्योदय जगाला कळतो. योगी कुणाला म्हणावं? योगी कुणाला म्हणावं? ज्यांना अरुणोदय कळतो त्यांना योगी म्हणावं. योगी कुणाला म्हणावं? जो दिवसातून एकच वेळा अन्न खातो याला योगी म्हणावं, 2 वेळा खातो याला भोगी म्हणावं, 3 वेळा खातो याला रोगी म्हणावं. आपण कोणत्या लाईन मध्ये चेक करावं? आधी मध्ये वडापाव, भजी वगैरे, मिसळ, वडा सांबर, बिस्किट, चहा, खात जागा खात. दादा विनोद सोडा त्यातला, पुढे चालूया. चालायची हो, जिथं जिथं जावं ना हो, त्या ठिकाणी हो त्या निरभ्र आभाळाकडे बघावं आणि या बेंबीच्या देटापासून या भगवान परमात्म्याला मोठमोठ्यानं हाका माराव्या. ए देवा, ए पंढरीनाथा, अरे कुठं गुंतला रे भगवंत, सांग ना तू. मी रात्रंदिवस रे भगवंता मी तुझी वाट पाहतो. याचं कारण तू मला मुराळी येतो म्हणालास. तू मला मुराळी येतो म्हणालास देवाना, मग का थांबला? का तुझी गाडी थांबली? सांग ना देवा. याचं कारण वैकुंठाहून तुकोबराय जगत उद्धार करण्याकरता या मृत्यू लोकाला निघाले. त्याला भगवंता पुढे तुकोबरायांनी 2 अटी घातलेत. त्यातली पहिली अट ऐकलं का देवा? म्हणे काय? या मृत्यू लोकातलं मला मरण नको आहे. देव हसला रे. तुकोबराया म्हणे काय? मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मरणच नाही आलं तर त्याला मृत्यूलोक म्हणावा तरी कसं? देवा हे काही मला कळत नाही, पण या मृत्यू लोकामध्ये मला मरण नको एवढं मला कळत आहे. देव शांत झाले आणि काही वेळानं बोलली, हरकत नाही, तुमच्या करता एक स्पेशल केस सोडून देतो. त्या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला तेवढं मरण येणार नाही, जा. देवा ऐकलं का? आणखीन एक अट आहे. आता काय? देवा मी जातो, मी करतो जगत उद्धार, पण तुम्ही स्वतः मला लवकरात लवकर मुराळी म्हणून घ्यायला या. देवाने ती सुद्धा अट मान्य करून जगत उद्धाराचं काम घेऊन तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये अवतार घेत आहेत. थोडा पुढे निघतो. प्रत्येकाच्या अंगणापुढे उभा राहावं, मोठमोठ्यानं हका माराव्या. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. हाक मारून तुकोबराय या लोकांना सांगायचे, भजन करा, भजन करा, भजन करा. पण त्या काळचा समाज कोणी नायकती कानी ऐकत नाही तुकोबरायांची. तुकोबराय म्हणतात बहुतेक या लोकांना हाक मारून कळत नसेल. या लोकांना पाया पडून कळेल का हो? विनवणी करून कळेल का हो? आता म्हणा लागून या पाया, लागून या पाया, विनवतो तुम्हाला. लागून या पाया, विनवतो तुम्हाला.
मग एवढे मोठे महान श्रीमंत साधू सर्व सामान्यांच्या पाया पडायचे, विनवणी करायचे, भजन करा भजन करा भजन करा, पण कोणी नायकती कानी. ऐका खरं. आणि याचं खरं दुःख माझ्या संत तुकोबरांच्या जीवाला एवढं झालं. आणि मग मात्र तुकाराम महाराज या इंद्रायणी किनाऱ्याने फिरत फिरता निरवळ आभाळाकडे बघायचे, मोठ्या मोठ्यानं हाका मारायचे, पण काही चालायचं नाही हो तुकोबरांच. पुन्हा गावात यायची आणि जे जे भेटतील त्यांना म्हणायचे, पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी. जे जे भेटतील त्यांना देवा कृपा करील मज, देवा कृपा करील देवा कृपा करील मज, देवा फॅन तुमच्याकडे जातोय कसा. असं मला वाटतं काय असलं तर तुम्ही असं करत असाल लांबच. काय काय लाज राखी. अरे माझा भगवान परमात्मा माझ्या कृपा करेल का, माझा देव माझी लाज राखेल का. जे जे भेटतील त्यांना त्यांना तुकोबा विचारायचंय, पण त्यातला एक बोलला. ऐका, तो म्हणतो, महाराज जे तुम्ही आम्हाला विचारता ते तुमच्या मित्राला काय विचारत नाही हो. तुकोबराय म्हणतात, कोण मित्र? त्याचं नाव आहे गरुड. तुम्ही त्याला काय विचारत नाही? तुम्ही अनेकदा आम्हाला सांगितले गरुड माझा मित्र आहे, गरुड माझा मित्र आहे. तुकोबराय म्हणतात, जरा थांबा. धावले तुकोबराया. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा, अंडरलाईन करा, वेळोवेळा व ठेवी वेळोवेळा डोई. एका गरुडाच्या पायावर तुकाराम महाराज आपलं डोकं वेळोवेळा ठेवत आहे. हा शब्द महत्वाचा आहे. तो लाजला गरुडो, म्हणतो काय चाललंय महाराज, मज पामरासी काय थोरपणा. अरे या पामराला का थोरपण देता आणि का माझ्या इतके वेळी पाया पडता. तुकोबराय म्हणतात, एक काम आहे, 100 कामं सांगा ना या देहाला. एका कामाने काय होणार आहे माझं? तुम्ही माझे मित्र आहात. आता मूळचा गरुड खूप चंचल आहे हो, खूप चंचल आहे. कधी नीट ऐकून घेत नाही, देवाचं पण ऐकून घेत नाही, कुणाचं ऐकून घेत नाही. हा 100 कामं सांगा. महाराज म्हणतात 99 कामं वजा कर बाबा, पण एकच काम असं आहे ना, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी. मुद्दाम असली चाल म्हणायची, देव कुठनं पण उड्या मारत येतो म्हणून असलं म्हणायचं. वेगानं वेगानं माझा हरी माझ्याकडे घेऊन ये गरुडा, एवढंच माझं काम आहे. एक सांगू. आणि लाजला गरुडो म्हणे, महाराज म्हणे काय 99 कामं करतो पण एवढंच होणार नाही. मग तुझा काय उपयोग आहे? जा ना. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती. तुकाराम महाराज आईसाहेबांच्या पुढं एखादं लहान बाळ आईला खाऊ मागायला काकुलतीला येतं ना, एवढ्या काकुलतीला आले हो तुकोबराया आणि म्हणू लागले, वेगी आणावा तो हरी मज दिना ते. वेगानं वेगानं माझा हरी माझ्याकडे घेऊन ये गरुडा. आईसाहेब वेगानं माझा हरी माझ्याकडे पाठवा. आईसाहेब म्हणतात, एक बोलू का महाराज? म्हणे काय, मी तुमचं काम केलं असते. नाही असं नाही, पण हरी विश्रांतीत आहेत.
कुठं आहे तो पत्ता फक्त नाही, नाही तर तुमचं कामच केलं असतं. थांबावाई साहेब म्हणे काय, माझा देव कुठं आहे विश्रांतीला मला कळालं. धावले तुकोबराया, आले त्या शेषाच्या जवळ, समोर पाहिलं. आता काय करावं, शेषाला हाका माराव्या का देवाला हाका मारून जाग करावं. मग मुद्दा कल्पकता आहे बरं तुकोबरायांची. माझा ऐका खरं ते बाळा, ऐका. कल्पकता आहे माझ्या संत तुकोबरायांची, खूप छान कल्पकता आहे. काय कल्पकता आहे, देवाला हाक मारावी आणि देवानं झोपेतनं जाग जर झालं आणि माझ्याकडे रागानं जर बघितलं आणि मला शापच जर दिला आधी आधी, मग काय करू. तसं घरातली एखादी स्त्री, घरातला पुरुष म्हणतो, अगा ऐकलंस का संध्याकाळचा, म्हणे काय, उद्या फशी पाय माझी. बरं मग डबा लवकर तयार ठेव. ती म्हणते काळजी नसावी, 7ला डबा तयार असेल. ती सकाळी पहाटे उठली, स्नान संध्या आटोपली, सगळं झालं. पण संध्याकाळी हा झोपला, अंतुनावर पडला आणि एवढ्यामध्ये दरवाजात एक सदग्रस्त कोणतरी आला आणि मोठ्यानं हाक मारली, येताय काय मंदिरामध्ये, भजन खूप चांगलं आहे आज. तो भजनाचा लाडका होता, उठला आणि निघून गेला भजनाला. रातच्या 2:30 वाजता घरी आला, 3ला याची झोप लागली. आता सकाळी उठवायचा कसा, ही बाई विचार करते. आता कामावर जायची वेळ झाली, डबा माझा तयार आहे, करू काय. मी जर उठवायला गेले, अहो उठा असं जर मी म्हणायला जवळ गेले ना, तर रात्री भजन करून आलेत, सकाळी उठल्या उठल्या काही चांगलंच बोलतील असा काही मुद्दा नाही. याचा अर्थ भजनी लोक चांगली बोलत नाहीत असा मला म्हणायचा नाही. काय करू बाई, तिनं घरातली भांडी मुद्दामच आपटली धडाधड. याच्या झोपेला विक्षेप व्हावा म्हणून उठलाच नाही. तिचा नेमता पोरगा रांगत रांगत तिच्याजवळ खेळत खेळत आलं. तिला काय वाटलं कोण जाणे, खाली वाकलीन 2 थोबाडात मारल्या पोराच्या, बिना कामाच्याच. ती पोरगा इतक्या मोठ्या रडायला लागलं, आईनं बघितलंच नाही, पुढं तोंड केलं आणि नुसती मनात म्हणायची, रड आजोनी, मोठ्यानं रड, आजोनी रड. मला माहित आहे अरे तू रडलास की तुझा बापच काय, तुझ्या बापाचा वरचा बाप येणार. ही जी कल्पकता आहे ना, ती कल्पकता माझ्या संत तुकोबरायांची. तुकोबराय मोठा तुका म्हणे शेषा, कसली हात आहे, जागे करा ऋषिकेशा. हे शेषा, माझ्या देवाला जागा कर आणि वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. वेगानं वेगानं माझ्याकडे घेऊन ये. हो शेषानं सांगितलं महाराज, म्हणे काय, जो झोपलाय तो जागा होतो, ज्यानं सोंगच केलं तो माझ्या बापाला उठेल का सांगा बरं. आणि याचं एवढं मोठं दुःख माझ्या संत तुकोबांच्या जीवाला झालं. आणि एकले तुकाराम महाराज या इंद्राणी किनाऱ्याने फिरत असताना एक दिवस सोन्याचा असाच उजाडला जीवनामध्ये तुकोबरायांच्या. याच वाळवंटाला कपाळी गंध, गळ्यात तुळशीची माळ, टाळ, मृदुंग, चिपळ्या, विणा, पताका घेऊन वारकरी या वाळवंटामध्ये नाचत होता. केवढा आनंद झाला तुकोबरायाला. माझी जातीची मज भेटो कोणी, माझ्या जातीतली माणसं भेटली. एवढा आनंद झाला तुकोबरायांना. धावले महाराज आणि नतमस्तक झाले त्या चरणाशी. अरे ते सुद्धा हाडाचे वारकरी. काका, वारकरी वारकऱ्याला भेटल्यावर काय करेल, द्या तंबाखू आज कुठल्या. नाही नाही नाही, मस्तक ये पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. विठ्ठला विठ्ठल 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 काय आनंद झाला असेल जीवाला संत तुकोबरायांच्या. महाराज नतमस्तक झाले, वारकरी नतमस्तक एकमेकांना आलिंगन दिली आणि तुकाराम महाराज ओ एवढा आनंद झाला. याचं कारण वारकरी भेटला आणि तुकोबराय म्हणतायत, कोण्या गावची मंडळी, कुठून आला, इथं येण्याचं प्रयोजन. ती मंडळी म्हणतात, महाराज आम्हाला नाही ओळखलं. नाही हो, अहो आम्ही ना माझ्या तुकोबरायांचे अभंग ऐकावे. तुम्ही सनकाधिक संत
मनविता कृपावन एवढा करा उपकार. मी सांगेन तुम्हाला म्हणायचं असं म्हणतोय मला तुम्हाला तेच सांगतोय मी तुम्हाला सांगेन त्या गोष्टी म्हणणार त्या म्हणा प्रमाण बरोबर दिलेलं आहे पण जरा अजून तो विषय नाही माझा तिथं. आम्ही सनकाधिक आहोत, आम्ही संत आहोत, आम्ही कृपावंत आहोत. माझा मुद्दा छानसा ऐका, बारीक ऐका. आम्ही संत आहोत, आम्ही कृपावंत आहोत. तुकोबरांना एवढा मोठा आनंद वाटला. आणि एक सांगू, माझ्या माहेराची माणसं भेटली, माझ्या माहेराची माणसं मला भेटली. अरे माहेराच्या माणसं भेटल्यानंतर काय आनंद होतो हे आपल्याला काय कळतं हे यांना विचारावं. एवढा मोठा आनंद संत तुकोबऱ्यांना झाला आणि आनंदाच्या आवेगामध्ये तुकाराम महाराज उंच उंच उड्या मारून नाचू लागले. आणि नाचता नाचता हात धरला त्यांचा आणि हळूच म्हणतात, कुठून आला हो? म्हणे देवाकडून. निघाला कुठं? म्हणे देवाकडं. अरे एवढा मोठा आनंद झाला तुकोबऱ्यांना आणि म्हणाले, बरं झालं हो तुम्ही देवाकडं निघालात, माझं एक छोटस काम आहे. म्हणे कोणतं काम आहे? काय नाही, देवाजवळ गेल्या गेला फक्त देवाला इतकं सांगा की देहूचे तुकोबा भेटले. ऐका बरं, हो देहूचे तुकोबा भेटले. आणि असं म्हणता क्षणी माझ्या तुकोबऱ्यांना हुंदका आला. हुंदका. एकाने विचारलं, महाराज कशाचं एवढं मोठं दुःख आहे? काही नाही हो, माझा देव मला मुराळी येतो म्हणाला. बहुतेक माझ्या देवाच्या लक्षात नसावं आणि देवाला फक्त आठवण करून द्या की देहूचे तुकोबा भेटले म्हणजे भगवंताच्या लक्षात गेले की आपण त्यांना मुराळी येतो म्हणालो. भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागे जीवा लागली से लता मंगेशकरांचे एवढे मोठे उपकार आहेत आपल्यावर, त्यांच्या चालीमुळे हा लोकांचा अभंग पाठ झाला. खरंच दाद दिली ती, मला आवडलं मनापासून. तो आवाज, तो स्वर पुन्हा नाही, होणेच नाही. एक मुक्ताईंचा अभंग मी सांगतो तुम्हाला, मला खूप आवडतो अभंग. महिला मंडळ तुम्ही ऐकताय का हो? उबगले सासरी आता मला माहेरासिन्या, तोडा एवढाचाच माझा पाया पडते हो. उबगले सासरी आता मला माहेरासिन्या. तुकोबराय म्हणतात, मला माझ्या माहेराला घेऊन जाऊ. सांगा माझ्या देवाला. सनकाधिकाळी सांगितलं, महाराज शांत व्हा, गेल्या गेल्या पहिलं तुमचं काम आणि नंतर बाकीची कामं. निघालो बघा. थांबा हो. म्हणे काय, देवाकडे जाताना कधी मोकळ्या हाताने जायचं नाही. याचा अर्थ, हो अरे देवाचं आणि सद्गुरूंचं दर्शन कधी मोकळ्या हाताने घ्यायचं नाही. लक्षात असावं, देवाचं आणि सद्गुरूंचं दर्शन कधी मोकळ्या हाताने घ्यायचं नाही. मग काय करू सांगा ना महाराज, तुम्ही आता एकच काम करा, माझ्यावर एक उपकार करा. एवढा उपकार, एवढा करा उपकार, करा उपकार, करा उपकार. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा
करा उपकार देव सांगा नमस्कार देव सांगा नमस्कार एवढा जगन्नाथ भाऊ वाडेकरांनी खूप गोड गायले होय, खूप गोड गायले. असो चला पुढे. खूप गोड म्हणला तुम्ही, खूपच गोड. हो माझ्यावर एवढा उपकार करा आणि माझ्या भगवान परमात्म्याला माझा एक छोटासा नमस्कार सांगा आणि नमस्कार सांगितल्यानंतर माझ्या देवाला माझं काम सांगा. सनकादिक देवाकडं तुकाराम महाराज देहूला ऐका. अरे तुकोबराय हो देहूला आले, विठ्ठल मंदिराला याच वाळवंटाला सप्ताह उभा केला आणि तुकोबराजे टाळकरी आनंदाच्या आवेगात नाचू लागले. मल्हारपंत कुलकर्णी, रामेश्वर शास्त्री, गंगाजी बुवा मवाळ, संताजी जगनाडे, मल्हारपंत कुलकर्णी, मानाजी यलवाडीकर, द्रुपद मंडळामध्ये काम करणारी माणसं आणि मृदुंगासाठी सोनबा ठाकूर लोहगावकर. काय मग ताल आणि काय तो आनंद असावा. अरे 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 तुकोबरायांचे हे सवंगडी असल्यानंतर तुकोबरायांना आनंद. अहो ऐका तरी लोहगावला कीर्तन तुकोबरायांचं. मंदिरामध्ये महाराज येऊन उभा राहिले, विणा घेतला, टाळकरी उभा राहिले, श्रोता पुढे आला आणि मृदुंगाला वाजवायलाच कोण. म्हणून रामेश्वर शास्त्रींना हाक मारली. रामेश्वर शास्त्री जी बाबा आज सोनबा ठाकूर नाही आला हो. त्याच्या गावातलं कीर्तन आहे, त्याला माहित नाही का आपल्या गावात कीर्तन आहे तुकोबरायांचं. मग एक जण धावत आला, सांगितलं बाबा रागवू नका, सोनबा ठाकूर खूप आजारी आहे, उठायला बसाय सुद्धा त्याला तापानं फनफन नाही हो. अरे 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 शास्त्रींना हाक मारली. शास्त्री कीर्तन झाले की आठवण करा बरं, आपल्या सोनबाला आपण भेटायला जाऊया. आणि डोळे झाकले तुकोबरायांनी. हो विना हो वाजवला आणि अभंग घेतला. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वतः. आणि एवढ्यामध्ये थाप वाजली म्हणून डोळे उघडले आणि पाहता तो काय सोनबा ठाकूर पखवाज वाजवत. काय रंगलं कीर्तन तुकोबरायांचं. झालं कीर्तन, महाराज खाली बसले, एकमेकाचे दर्शन घ्यायचं सुरुवात झाली. सोनबा ठाकूर मृदुंगावून उठून उभा राहिले आणि पुढे आले आणि तुकोबरायांच्या चरणाशी नतमस्तक झाले. तुकोबराय म्हणता सोनबा सोनबा काय पखावज वाजवलं हो. अरे 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 म्हणून शाबासकी द्याला पाठीव थाप मारण्याकरता तुकोबरायांनी हात वर केला आणि अशी थाप मारली डोळे झाकून, पण ती जमिनीवर, त्यांची थाप जमिनीवर पडली, अशी खाली पडली. डोळे उघडले, पाहता तो सोनबा ठाकूर नाही. मग शास्त्रीला बोलवलं. शास्त्री सोनबा माझ्यावर नाराज आहे का, माझ्याशी बोलला नाही. शाबासकी द्यायला गेलो तर शाबासकी माझी घेतली नाही. माझ्या दुःखी झाला, नाराज झाला, का झाला, जा ना शास्त्री त्याला बोलावून आणा. आणि मलाच याचं दुःख झालं हो, सोनबा माझ्याशी बोलला नाही आज. शास्त्री घरी गेले सोनबा ठाकूरांची. दरवाजा जसा वाजवला हो, त्यांचा पुतण्या बाहेर दरवाजा उघडतो आणि शास्त्रींना पाहिलं नतमस्तक होतो. शास्त्री आमच्या घरी. सोनबा कुठं आहेत म्हणे झोपलेत. कळतं का काय, कीर्तन एवढं चांगलं वाजवलं आणि तुकोबरायांशी न बोलता निघून आला. हे काय चालतं का, हे बरं आहे का. पुतण्या रडू लागला म्हणे शास्त्री माझे बाबा घरातनं बाहेर पडलेच नाहीत, अंतरुणावरच आहेत, उठता बसता येत नाहीत, तापानं फनफन लेतात. काहीतरी बोलू नकोस, खोटं नाही बोलत सोनबा म्हणून आत शास्त्री गेले आणि सोनबांच्या मानेखाली हात देऊन त्यांना उठवून बसवलं. एवढं छान कीर्तन वाजवलं आणि आता इथे येऊन झोपलाय, काय बोलला नाही तुकोबरायांशी. सोनबा ठाकूरांनी ऐकता क्षणी हंबरडा फोडला, मिठी मारली शास्त्रींना. शास्त्री अहो कोण सोनबा, मी आलोच नाही वाजवायला, मी तापानं फनफनलोय, मी इथंच आहे अंतरुणावर. आणि आता काहीही करा आणि माझ्या तुकोबांच्या दर्शनाकरता मला घेऊन चला. शास्त्रींनी पाठीवर घेतलं सोनबा ठाकूरांना. सोनबा ठाकूर रडत होते. मंदिरामध्ये आले, सोनबा ठाकूरांना हळूच खाली सोडलं आणि चरणाशी मिठी मारली तुकोबरायांच्या. आणि डोळ्यातले गळगळ अश्रू आले आणि चरणाचा अभिषेक झाला तुकोबरायांच्या. तुकोबरायांनी हात धरला. सोनबा एवढं गोड कीर्तन वाजवलं आणि न बोलता निघून गेला, याचं वाईट वाटलं रे, म्हणून तुला बोलवायला पाठवलं शास्त्रीनं. सोनबा ठाकूर रडले मोठ्यानं, महाराज मी नव्हतो, अरे तूच होता. आणि एवढ्यामध्ये शास्त्री पुढे आले आणि रडू लागले आणि हात जोडले. महाराज आजचं कीर्तन तुमचं
लोहगावच्या सोनबा ठाकूरांना नाही वाजवलं, मग पंढरपूरचा सोनबा तुमचं कीर्तन वाजवायला आला होताच. पंढरपुराचा सोनबा तुमचं कीर्तन वाजवायला म्हणता क्षणी तुकोबऱ्यांनी हंबरडा फोडला. शास्त्री, अरे 8 पिढ्याची आमची परंपरा, पंढरीशी जाऊन त्याच्या चरणाशी एकरूप व्हायचं, पण या तुकारामानं आज पाप केलं आणि पंढरीचा परमात्मा माझ्या पाया पडून गेला. शास्त्री म्हणतात, आज हो देहूच्या तुकोबांचं कीर्तन नाही ऐकलं. मग आता महाराज तुम्ही शांत बसा, आम्ही सगळी उभा राहतो. रामेश्वर शास्त्रीने सगळी उभा केली आणि तिथंच तुकोबऱ्यांची आरती झाली. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. काय आनंद, रंगला कीर्तन देहूला तुकोबऱ्यांचं. प्रमाण म्हणावं, लुब्धली नादी नागली समाधी लागली. बघता बघता सनकादिकांत निरोप त्या देवाला गेला. देवा देवा म्हणे, काय देहूच्या तुकोबांना तुम्ही मुराळी येतो म्हणाला का हो? म्हणे, हा वाट पाहता येतो. भगवंताने आपले अश्रू लपवले, इतकं दुःख झालं देवाला. आणि बघता बघता देवाने हाक मारली, गरुडा जी देवा. इकडे धावत आला हा देवा. जायचे मृत्यू लोकांमध्ये. म्हणे, का तुकोबांना मुराळी. एवढा मोठा आनंद झाला त्या गरुडाला. गरुड म्हणतो, केव्हाचा तयार आहे. गरुडावर बैसोनी माझा कैवार. अरे आला माझा परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये. आणि समर्थ कीर्तन रंगलेलं पाहिल्या बरोबर हात धरला तुकोबऱ्यांनी त्या गरुडाचा दाबून. थांब गरुडा. म्हणे, का कीर्तन चाललंय. बर मग. अरे बाबा मग काय म्हणतो, जाऊ नको कीर्तनामध्ये, विक्षेप करू नको. म्हणे, का या वारकऱ्यांचा नियम आहे, भजनी विक्षेपतेची पै मरण. हे देवाला कळालं, हे खूप महत्वाचं आहे. जाऊ नको त्या कीर्तनामध्ये. गरुड म्हणतो, देवा हे सप्ताह आहे, मग 7 दिवस इथंच थांबावं लागेल. म्हणे, थांबूया की, काय बिघडलं. मग देवा वैकुंठाचं काय, सोड रे विषय त्या वैकुंठाचा. वैकुंठी ते ऐसे नाही. पुढलं नको. हो, वैकुंठामध्ये असलं बघायला मिळत नाही रे बाबा. या सुका कारणे देव वेडा बना, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहीना. अरे सोडलं आणि बघता बघता 7 दिवस त्या सप्त्यामध्ये माझा देव इतका रंगला, इतका रंगला, इतका रंगला. मंडळी, एक वाक्य लक्षात असावं. अरे दुःखाचा क्षण जाता जात नाही आणि सुखाचा क्षण कधी जातो हे कळतच नाही. हो, कधीच कळत नाही. अरे सुखाचा क्षण कधी कळत नाही. लक्षात. इकडे बघा, माझ्याकडे बघा. सुखाचा क्षण कधी कळत जात ते कळत. सप्त्याचे 7 दिवस कधी गेले हे देवालाच कळालं नाही. आणि देवाच्या कानावर आला अभंग, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. आणि पहिला मान त्या विणेकऱ्यांचा, मृदुंग वादकांचा, टाळकऱ्यांचा. तो आनंद संत तुकोबांनी पाहिला, देवानी पाहिला आणि धावला माझा परमात्मा. धावत आला आणि संत तुकोबांना कडकडून मिठी मारली आणि मुखामध्ये त्यांच्या लाह्या सोडल्या. देवाचा स्पर्श होता क्षणी तुकाराम महाराज देहावरनं निघाले. पण भगवंतांनी सावध केलं, सावध व्हा महाराज, मी आहे म्हणून डोळे उघडले तुकोबऱ्यांनी आणि महाराजांनी किंचाळले मोठ्यानं. याचं कारण, अतिशय प्रेमातली व्यक्ती खूप वर्षातून अचानकपणे समोर भेटली तर माणूस मोठ्यानं ओरडतो. तुकोबरे मोठ्यानं ओरडले, देवा तुम्ही. म्हणे, हा. कधी आला? आजचा 7वा दिवस. आणि 7 दिवस याच कीर्तनात आनंदात नाचत होतो. म्हणताचे डोळ्यातनं अश्रू आले. देव माझा 7 दिवस आला. पण देवा एक विचारू. म्हणे, काय अचानक? अचानक नाही, समोर कोण आहे बघ. ऐका बरं, माझ्या हातात निरोप आलेला आहे. आनंदाच्या आवेगामध्ये तुकाराम महाराज नाचत असताना एकाने विचारलं, महाराज एवढा कशाचा आनंद आहे हो? तुकोबरे म्हणतात, समोर बघ ना कोण उभा आहे. म्हणजे दिसतच नाही, डोळ्यातला धूर कुठं कमी झालाय, तेवढा कमी करा, माहिती दिसतो का नाही बघा. नाही दिसत. तुकोबरे सांगू लागले, वाढ वेळ झाला
वाजायच्या पण एका तासानं 1.5 तासानं कीर्तन होतं का काका? नाही होत. अचानक म्हणे माझ्या हातात निरोप आला. मी माझ्या माहेरी निघालो. पहिला मंडळ मी माझ्या माहेरी निघालो. अनेक लोकांनी विचारलं महाराज माहेराला निघाला? म्हणे हा माहेराशी निघालो. एक विचारू? म्हणे काय? तुम्ही माहेराला निघालाय खरं, पण कोणाबरोबर? तुकोबरे आधी तीच भाषा वापरतात. मुराळी आलाय, मुराळी आलाय. अहो माहेराला घेऊन जाण्याकरता मुराळीच येतो याची आम्हाला कल्पना आहे, पण या मुराळ्यास तुम्ही काय म्हणता? तुकोबरे म्हणतात या मुराळ्याला आम्ही पाहुणा म्हणतो. पाहुणा म्हणता हे सुद्धा आम्हाला माहित आहे. मुराळ्यास पाहुणाच म्हणतात हे पण माहित आहे, पण त्या पाहुण्याला काहीतरी नाव असेल ना. तुकोबराय म्हणतात त्याला एक नाव नाही, अनंत रूपे अनंत वेसे केले म्यात्यासी. त्याला अनंत नाव आहे, त्याला अनंत रूप आहेत. बरं हरकत नाही, अनंत नाव आहेत, पण आज तुम्हाला जे आवडणारं नाव आहे ते आम्हाला सांगा की या नावाचा मुरारी आज पाहुणा म्हणून माझ्या घरी आला, ते नाव आम्हाला ऐकायला मिळावं. म्हणून तुकाराम महाराज वैकुंठाला निघताना ज्या काही रचना झाल्या अभंगाच्या त्यातला महत्वपूर्ण अभंग आणि त्या अभंगाचं पहिलं चरण. पाहुणे घराची पाहुणे घराची पाहुणे घराची पाहुणे घराची पाहुणे घराची पाहुणे माझ्या घरी एक पाहुणा आला. मी अभंगाचा भावार्थ 20 मिनिटात करतो. काका तर आल्यावर मला वेगळाच अभंग सांगत होते. आता मला सांगा कसं चालेल ते. लोक पुन्हा कधी 5-6 वर्षांतरी मला बोलवून तर आठवण करा पुन्हा. माझ्या घरी एक पाहुणा आला. या पाहुण्याचं नाव आहे ऋषिकेश. सुलभ अर्थ असा सांगतोय, ऋषिकेश नावाचा पाहुणा आज माझ्या घरी आला असं तुकोबरे बोल. इतकं सोपं आहे. कारण ऋषिकेश नावाचा पाहुणा आज माझ्या घरी आला असं तुकोबरे म्हणतात. इथं शंका मांडतो आणि पुढे निघतो. देवाला नावा अनंत. आपण प्रार्थना म्हणतो ना, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळुवा जी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा. किती नावं झाली मोजली आपण? शक्य आहे का? मग देवाला तर इतकी नावं. मग तुकोबरे असे का नाही म्हणले? आजी आला पांडुरंगा, आजी आला केशवा, आजी आला गोविंदा, आहा आजी आले ऋषिकेशी. मग देवाला या अभंगामध्ये ऋषिकेश हे नाव का आवडलं किंवा का त्याची निवड केली याचं उत्तर मी देईन. आठवण करा. पुढे चला. ज्ञानोबरांनी मोठी मौज करावी. 3 प्रकारचे पाहुणे सांगितले. एक जीव पाहुणा, दुसरा भक्त पाहुणा, तिसरा तो देव पाहुणा. जीव पाहुणा याला म्हणावं, जीव पाहुणा याला म्हणावं. हरिपाठामध्ये या
यमाचा पाहुणा प्राणी होय. जीव हा यमाचा पाहुणा आहे. मग जीव हा यमाचा पाहुणा आहे म्हणून यम जीवाचा पाहुणचार काय लाडू जिलेबी देऊन करतोय का आपल्याला? छे, मारी ती झोडी ती थोडी ती. या जीवाचा पाहुणचार क्रमांक 2 भक्त पाहुणा. या भक्त पाहुण्यामध्ये 2 प्रकार पडले, एक भाग्यवान एक दुर्दैवी. भाग्यवान पाहुणा याला म्हणावा सहज एखाद्या घरी निरोप द्यायला गेला. ओ ऐकलं का? म्हणे काय निरोप आहे तुमचा? एक म्हणे काय? आत या ना. आत गेला, बसा ना, बसला. पाणी प्या ना, प्याला. काय निरोप? सांगितला. बरं झालं, निरोपाच्या निमित्तानं आमच्या घरी आला. आमच्या घरी आज पुरणपोळी आहे, जेवल्याशिवाय जाऊ नका. अहो नको, जेवावंच लागेल. निरोप द्यायला गेला, पुरणपोळीचा बेत मिळाला. याचं नाव भाग्यवान पाहुणा. बरोबर आहे का? याचं नाव भाग्यवान पाहुणा. मग असा भाग्यवान पाहुणा कोण? त्याचं नाव आहे संजय. हा नाही, सहजे ब्रह्मरसाचे परगुणी केले अर्जुना लागी नारायणे. एका घोड्याच्या पागेमध्ये काम करणारा मी एक चाकर, मी एक नोकर. अरे मला व्यासाने दिव्य दृष्टी द्यावी आणि कुरुक्षेत्राचं युद्ध मी पाहत राहावं आणि त्याला भगवंताचं विश्वरूप दर्शन मला पाहायला मिळावं. माझ्या इतका भाग्यवान पाहुणा जगाच्या आणि दुर्दैवी पाहुणा याला म्हणावं. बरेच दिवस घरी कंटाळा आल्यामुळे एका पाहुण्याच्या गावाला गेला. एसटीत बसला. त्या गावात एसटीतनं खाली उतरला. एसटीतनं उतरल्या स्टँडवर 2-4 बसायला होती. ती पळतच गेली. हो पाहुणं, तुम्हाला कधी कळालं? म्हणे काय? तुम्ही ज्यांच्यात निघाला त्यांच्यातली म्हातारी मगाशीच गेली. याला दुर्दैवी म्हणावा का भाग्यवान म्हणावा? मग असा भक्त पाहुणा त्याचं नाव संजय क्रमांक 2. आणि क्रमांक 3 देव पाहुणा. तुकोबराय म्हणतायत, जो माझ्या घरी आलाय तो आईता आला घर पुसवणी. जो माझ्या घरी आलाय तो देव पाहुणा. आता मोठी मौज आहे बरं. तुकोबराय म्हणतात माझ्या घरी पाहुणा आलाय. पाहुणा घरी येणं सोपं आहे हो. पाहुणा घरी येणं सोपं आहे, पण त्या पाहुण्याचा पाहुणचार करणं खूप अवघड आहे. आणि यातल्यात शाकाहारी असल्यावर काय वाटत नाही हो. दुसरा पाहुणा नाही सण होत. माझ्या घरी पाहुणा आला खरं, पण मी त्याच्यावर काय उपचार काय करू उपचार, 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 काय करू उपचार. गोप रर रर गोप रर रर काय करू उपचार, काय करू उपचार, गोप मोड ईद घर, गोप मोड ईद घर, काय करू उपचार, काय करू उपचार, अभंगाचं द्वितीय चरण आहे. काय करू उपचार, खूप मोड की जर्ज. या घरी आला हो. या देवावर मी काय उपचार करावे? बरं, उपचार करण्याचा मी प्रयत्न केला, त्याचं पोट भरेल? तो साधा आहे का हो? साधा आहे का तो? ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वेदासी बोलणे साधा आहे का तो? या ब्रह्मांडाचा धनी आज माझ्या घरी पाहुणा म्हणून आला. याच्यावर मी काय उपचार करावे? बरं, मी प्रयत्न केला, त्याचं पोट भरेल का हो? ऐका बरं, ऐका बाळा, 15 मिनिटं पंगत नाही त्याशिवाय. ऐका
माता आणि भगवान परमात्मा दोघं एकत्रामध्ये गप्पा मारत होते. नवरा बायको आहे, दोघं गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता कशाने विषय निघाला आणि रुक्मिणी माता सहज बोलल्या, अहो ऐकलं का? या शब्दाला अंडरलाईन मारा, खूप महत्वाचा शब्द आहे, सावध व्हायचं असतं. अहो ऐकलं का? देवाणी मानवर काय? भीमाला आपल्या घरी एकदा जेवायला बोलवा ना. देव म्हणले, का नको ती सुचतंय तुला? शिव तक्रारवाडीत जाऊन 5-6 वारकरी आण, थोडक्यात भागल का? अगं भीम नावाची केस आपल्याला परवडणार नाही. देव म्हणतो, ऐका बरं, भीम नावाची केस आपल्याला परवडणार नाही. रुक्मिणी माता आईसाहेब चिडल्या, हो काही ते बोलू नका, अन्नपूर्णा आहे मी, मला बघायचंय तो एकदा काय खातो. देव म्हणता, जमणार नाही, मी बोलवणार नाही. आणि बघता बघता दोघांचं भांडण जुंपलं आणि मग मला कळालं की याही दोघांचं भांडण होतच होतं, आपलं काही नवल नाही. हे भांडण इतकं जोरात झालं आणि या भांडणाचा शेवट असा झाला की भगवान परमात्मा तथा देवाला माघारी घ्यावी लागली. ती परंपरा आजही चालूच आहे, ती बंदच. देवाला माघारी घ्यावी लागली. ओ नाविलाज असतो, देव धावत गेला. हे भीमा, धावत आला देव. हा देवा, आज्ञा देवा, काय सेवा, काय हे काय नको, एक काम कर म्हणे. काय? आमच्या घरी जेवायला कधी येशील तेवढं बोल. भीमा असला म्हणे, देवा जेवाय? अरे इतक्या वेळा आलो, साधा चहा नाही, हा जेवायला? ए कधी येशील तेवढं बोल. रागवले देव. देवा रागवू नका, 10 मिनिटं बसावं लागेल म्हणे. का? डायरी बघितली पाहिजे, दिवस कुठला काल येतो, लगेच येतो का दिवस मी? देवा म्हणे, काय उद्या 11 वाजता येऊ काय? या, वाट पाहतो. ऐका बरं, देव धावत आले, मोठ्यानं हाक मारली, ए रुक्मिणी, अ रुक्मिणी. आई साहेब धावत आल्या, का हो? भीम उद्या 11 वाजता जेव्हा येतोय. बरं मग स्वयंपाकाला आत्ताच लाग. ते हसू लागले, म्हणे काहीतरी बोलता, एवढं तरी माझं ऐक ना. तुझं ऐकलं ना मी, आता तू माझं ऐक. तू स्वयंपाकाला आत्तापासून लागलीस ना, तर भीम उद्या 11 वाजता जेवायला बसला, तेवढ्या वेळामध्ये जेवढं तयार होणार जेवण होणार आहे ते विठोबा रुक्माईपर्यंतच जाईल. जय विठ्ठल होणार नाही त्या. अष्टमहासिद्धी खाली आल्या, भला मोठा मंडप सजला गेला. किती आचार्य काम करू लागले. लाडू, जिलेबी, पंचपक्वान तयार, श्रीखंड, बासुंदी, अन्य हो सगळं तयार झालं. भीमाचं आगमन, पाद्यपूजा, भीम जेवायला बसला. भीमाचं पात्र टाकलं. भीमाचं पात्र 10 बाय 10चं होतं, 10 सेंटीमीटरचं नव्हतं. अतिशयोक्ती नाही बरं, खरं आहे. वाढपे वाढू लागली. रुक्मिणी माता मध्ये उभ्या राहिल्या. हाक मारा, बासुंदी आणा, श्रीखंड आणा, लाडू आणा, जलेबी आणा, बर्फी आणा, पेढा आणा. मोठ्यानं ओरडायच्या. अरे ते रुक्मिणी माता आईसाहेबाचं केटरस होतं, साधं केटरस नाही ते. हा, त्यातला काय वाढपे असं म्हणत नाही. अर्धा लाडू वाढू, लिंबू एवढा भात घालू, अरे वाढ. काय आनंद. देवाने बघितलं देवाने तो आनंद. आणि देवाने मंडपाचा खालचा कोपरा गाठला. म्हणे का इकडं काय घडलं, असं पुढं पळायला बरं. नकळे कानोबाचे कोडे. देवाला काय पुढं कळते हो कोणाचं? आणि एक आचार्य धावला, आई साहेब म्हणे काय ओरडू नका जादा. म्हणे का सगळं संपलंय. काय बोलतो? सगळं संपले, काहीच बोलू नका आता पुढं. आता एवढ्यात कसं आटपतंय तेवढं तुम्ही आता बघा. आईसाहेबांच्या अंगावर शहार आलं आणि सांगितलं, हे म्हणे काय देव कुठं आहेत? तो म्हणतो मगाशी मंडपाच्या खालच्या कोपऱ्यात दिसले मला. आईसाहेब धावतच गेले आणि देवाला बघितलं. देव गप्पा मारता, अहो येड्या. आईसाहेबांना वाटलं काल ऐकलं म्हणजे आज पण ऐकत. येड्या आहे आपण एवढं. इकडे या. देव म्हणतात तिथूनच सांगायजोगं नाही तिथून, इथं या. देव म्हणतात मी येत नाही, तूच ये. अहो माणसं आहे तिथं, आपलीच आहे ती, ये. देवाला माहित नाही काय झाले ते. आणि आईसाहेब जवळ गेल्या आणि हळूच बोलल्या, जेवण सगळं संपलं, अजून ती जेवण मागताय. देवाने हात जोडले, तुला काल सांगितलं होतं ती केस परवडणार नाही, तू आणि भीम बघून घे, मी निघालो. आईसाहेब 10 दिवशी कोसळ्या मिठी मारली पायाला. आज वाचवा, पुन्हा कधी हट्ट नाही करणार, अन्यथा तो शाप देईल मला, पोट नाही भरलं तर. देवाने खाली वाकून आईसाहेबांना उचलून सांगितले, एक काम कर, एखादा भात भाजीचा घास पुसून घे आणि भरव आणि म्हण, ए भीमा, अरे हा कुंतीला घास पाठवलाय
आणि भरवल्या बरोबर भीमाने तृप्तीचा ढेकर दिला. माझा दृष्टांत संपला. एवढ्या मोठ्या भूकाळ भीमाची भूक देवा तुकोबराय म्हणतात तू भागवतोस. ए परमात्मा तुझी भूक मी काय भागवू तेवढं सांगशील का? काय उपचार करू, काय उपचार करू तुझ्यावर? आणि हो तरी सुद्धा तू माझ्या घरी आलाय म्हणून देव माघारी फिरले आणि आईसाहेबांना हाक मारली तुकोबरायांनी. आवले हे आवले त्या म्हणतात काय हो बाहेर ये म्हणे. का? आपल्या घरी देव आलाय. त्या म्हणणार रोज येतोय यात काय न बोलाय? अगं असं नाही बोलायचं ग. देव घरा आला आला भक्ती सन्माने पूजिला. असं नको करू, त्याची पूजा कर. त्या म्हणल्या मला जमायचं नाही. बरं राहू दे नको पूजा करू. एक काम कर ना. म्हणे काय? माझ्या देवाला गरबी अन्न आवडतं ग. स्वयंपाक करतेस का ग पुरणपोळीचा? त्या म्हणल्या महाराज काय गोड बोलला हो, पुरणपोळी स्वयंपाक कर. अहो घरामध्ये पसाभर दाणा नाही, आपल्या घरात पसाभर दाणा नाही आणि पोळ्या कर. त्याला गहू डाळ गुळ आणा, मी पोळ्या करते. आवले असेल ना घरात आपल्या? नाही हो महाराज. स्वतः बघा म्हणून डोळे भरून आले आई साहेबांची. तुकाराम महाराज स्वतः गेले धान्य शोधायला उतरंडीला. हो आई साहेब उतरंड आहे ना माहित तुम्हाला? वा वा. करण तुला माहित आहे उतरंड? तुला कशाला आता बंगल्यात कुठं ठेवायची उतरंड का? गेम खेळत पोरग धडाकलं तर ते सगळंच खाली येतं ना. गाडग्याव गाडग त्याला उतरंड म्हणायची. पूर्वीच्या लोकांच्या तिजोऱ्या धान्य ठेवायची जागा. पहिल्या गाडग्यापासून तळाच्या गाडग्यापर्यंत तुकोबराय शोधत आले आणि तळाच्या गाडग्यामध्ये पसाभर ज्वारी सापडली. हसले. आवले खोटं बोलली का ग? म्हणे काय? हे बघ ज्वारी सापडली. ज्वारीच्या पोळ्या होत नाहीत, त्याला गहू डाळ गुळच लागते. हे राहू दे पोळ्या. एवढी ज्वारी जात्यावरनं भरडून घे बरं. अहो ती बाहेर पण यायची नाही. तळी उचल पुसून घे. मोठं पातेलभर पाणी ठेव. चांगलं पाणी उकळू देत. त्याच्यामध्ये एवढी ज्वारी टाक. त्याच्यामध्ये एवढा गुळ टाक, थोडं मीठ टाक. असे हलव म्हणजे कन्या होतील. कन्या त्या हसल्या म्हणजे कुणी शिकवलं स्वयंपाक? त्या कन्या नाहीत होणार, ते नुसतंच पाणी होणार. अरे एवढी ज्वारीने इतकं पाणी म्हणजे आवडेल देवाला. कर म्हणजे झाला स्वयंपाक. धावले तुकोबऱ्या. ऐकलं का देवा? म्हणे काय? लांबचा प्रवास आहे, 2 घास खाऊन निघूया. देवानी प्रेमाने विचारावा आजचा काय बेत? दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. 3रं चरण सांगतो. गडबड झाली आता माझी. देवा कन्या केलेत कन्या. देव जेवायला बसले बरं. देवाचं पात्र टाकलं. तुकोबऱ्याने हातामध्ये पातेलं घेतलं. पातेलं घेतलं आणि मनात म्हणतात काय करू? कन्या वाढून अभंग म्हणू का अभंग म्हणून कन्या वाढू? का कन्या वाढून अभंग म्हणावा तर कन्या जाग्यावर थांबणार नाही. पाणीच होतं ना ते. नको अभंगच म्हणतो. केशवा माधवा गोविंद गोपाळा जेवितो कृपाळा पांडुरंगा. अच्युता वामन दशरथ रंजना जेवितो बा कृष्णा पांडुरंगा. कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवितो नरहरी पांडुरंगा. आईसी ग्लानी करता विठ्ठल पावला नैवेद्य जेवला नामयाचा. नलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि मग कन्या ओतल्या तुकोबऱ्यांनी. जशा का कन्या ओतल्या तशा महाबळेश्वरच्या 5 नद्याचा उगम सगळ्या घरात कन्या पडू लागल्या. भगवान परमात्मा त्या कन्या खाणं इतकं सोपं करणं हो. आणि माझा देव ऐका, माझा देव चतुर्भुज झाला. चतुर्भुज झाला देव. आणि 3 हातानं पात्र पकडलं आणि 4थ्या हातानं कन्या खाऊ लागला देव माझा. सगळ्या कन्या खाल्ल्या. छानसा तृप्तीचा एक ढेकर दिला. आणि तुकोबराय मोठ्या प्रेमानं म्हणतात ऐकलं का देवा? ऐकलं का? कन्या कशा काय झालेत? भगवान परमात्मा खदखद हसल्याने सांगितलं. म्हणजे महाराज खरं सांगू? हा देवा खरं सांगा महाराज. कन्या अशा काय झालेत हो? अशा काय कन्या झालेत महाराज? एवढे मोठाले बलाढ्य राक्षस मारले पण फक्त आणि फक्त 2 हातांनी काम केलं. एवढ्या कन्या खायला चतुर्भुज व्हावं लागलं. इतक्या भारी कन्याला
ऐकलं का देवा? म्हणे काय? बसायची सोयीत आहे, घरी मोडकिया बाजा वरी वाकळांच्या सेजा. देवा मोडक्या बाजे वाकळाचे सेज अंतरली का? कानोबा तुझी गोंगडी चांगली, आमासी का दिली मागुनी मागुनी मागुनी. वाकळा वाकळ वाकळा वाकळ वाकळा वाकळ, त्याचं नाव सेज. बाजल्यावर सेज, घरी मोडकी या बाजा, मोडकी बाज, त्याच्या वाकळाचे सेज अंतरी देवाला बसवलं तिथं. देवाने तृप्तीचा छानसा ढेकर दिला. आता तुम्हाला सुद्धा ढेकर देण्याकरता एकदा मधलं भजन करा बरं. विडोबार मला फोटो पाठवशील का माझा रे, घरी दाखवायला? बस बस बुक्कन लावला का दादा? बस बसा.